नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इकडं जो माणूस आहे तो बुवांना खूप त्रास देत असतो आणि म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जर इथे आरडाओरडा केला तर मी काय करेल बघत राहा. आणि आता जे बुवा आहे त्यांच्या तोंडाला पट्टी असते, ते ओरडत असतात, ओरडायचा प्रयत्न करतात, पण आता त्यांच्या तोंडाला पट्टी लावली असते त्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. तेवढ्यात तो माणूस आता लगेच जो बुवांना आहे तो म्हणतो की हे बघा बुवा, तुम्हाला संपून टाकेल मी नाही तरी ते जास्त आरडाओरडा केला तर. तर आता बुवा त्याच्या तोंडाची पट्टी काढतात बुवांच्या. आणि आता लगेच बुवा म्हणतात की अरे राजू, असं का वागतोय तू, आपल्या वस्तीतला माणूस तू आणि माझ्याशी असं का वागतोय. अरे मी काय बिघडवलं तुझं, मी काय केलं तुझं, सांग ना, का असं वागतोय माझ्याशी. तर आता तो म्हणतो की मला नाही माहिती, मला खूप मोठे पैसे भेटणार आहे या बदल्यामध्ये. तर आता बुवा म्हणतात पैशासाठी काही करशील का रे तू. आणि असं म्हणतो. तर आता इकडं लगेच जी राणी आहे, राणी आबांसोबत बोलते आणि आबा म्हणतात हे बघ राणी, मग जेव्हा जो इंद्र आहे तो स्वतःला तर समजून घेईल, स्वतःला तो हे करेल, दोषी ठरवेल. त्याला जेव्हा कळेल ना त्याने एवढी मोठी चूक केली आहे, तेव्हा त्याला कळेल नेमकं काय आहे मी आणि काय नाही ते. त्यामुळं तू काळजी करू नको राणी, मी आहे ना, असं बुवा म्हणत असतात. आता इकडं राणी ते झोपायला जातात. तर इकडं इंद्र सकाळी सकाळी राणीला कॉल करतो आणि म्हणतो, राणी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अशी कोणती जागा आहे का ह्या वस्तीमध्ये की जिकडे कोणीच नसेल आणि मला तिकडे जायचं आहे शोधायला बुवांना. कुठं असेल ही जागा. तर आता राणी म्हणते की थांबा इंद्र सर, मी तुम्हाला शोधू लागते असं म्हणते. आणि आता लगेच ती शोधू लागायला येते इंद्राला. आणि आता ती शोधू लागत असते इंद्राला, कुठं आहे कुठं नाही ते. आणि ती आता बघते. तर आता तिला तिथे ती व्हिडिओ कॉल करतो. इंद्र म्हणतो की थांब राणी, व्हिडिओ कॉल करतो. आणि राणीला तो व्हिडिओ कॉल करतो. राणी इंद्र, आता राणी सांगेल तिकडे हात करून तिकडे इंद्र जायला लागतो आणि तिकडे तिकडे जायला लागतो. तर इकडं जो माणूस आहे तो बुवांना किडनॅप केलेलं ते बांधून ठेवेल, तिकडे तिकडे इंद्र यायला लागतो. आणि तेवढ्यात आता त्या बुवांच्या तोंडाला पट्टी लावतो आणि बुवांना बांधून ठेवतो पॅक. आणि तेवढ्या तिथे आता जो इंद्र आहे तो दरवाज्यात जातो आणि राणी सांगेल ते थांबतो आणि दरवाजा वाजवतो. तर तो माणूस खूप घाबरतो आणि दरवाजा उघडायला डोकून पाहतो कोण आहे कोण नाही. तेवढ्यात तो म्हणतो इंद्र सर, तो पूर्ण घाबरून जातो. बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र खरंच बुवांना पकडेल का ते आणि जाईल का घरी घेऊन, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.